कल्पना करा, कुणीतरी तुम्हाला तुमची शेवटची इच्छा विचारते, तुम्हाला हवं ते खायला प्यायला देते आणि पुढच्याच क्षणी तुमच्या हातात एक फावडं देऊन सांगते, स्वतःचा खड्डा स्वतःच खण, कारण आज तुला यातच गाढायचे. पुण्याच्या कात्रज घाटात एका 17 वर्षाच्या मुलासोबत नेमकं हेच घडलं. मैत्री, इंस्टाग्राम आणि सुडाचा असा भयंकर खेळ जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. नमस्कार, मी विशाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत अमन गचंड हत्येची धक्कादायक कथा. ही गोष्ट आहे 17 वर्षांच्या अमन गचंडची. काही महिन्यांपूर्वी अमन आणि त्याचा भाऊ करण यांचा प्रथमेश आधवळ नावाच्या तरुणासोबत वाद झाला होता. या वादात प्रथमेशवर वार झाले होते, ज्याचा बदला घेण्यासाठी प्रथमेश संधी शोधत होता. अमन टिंगरेनगरला राहायला गेला. त्याने आरोपींचे नंबर ब्लॉक केले, पण तो इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह होता. हीच त्याची मोठी चूक ठरली. एका मुलीच्या माध्यमातून त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढलं गेलं. 29 डिसेंबरला त्याला भेटायला कात्रज घाटात बोलावण्यात आलं. अमन तिथे पोहोचला आणि तिथून सुरू झाला 4 तासांचा खुनी थरार. त्याला खेड शिवापूरच्या डोंगरात नेण्यात आलं. तिथे 11 जणांच्या टोळीने त्याला घेरलं. त्याला मारण्याआधी बियर आणि सिगरेट देण्यात आली. त्यानंतर जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणारं होतं. त्याला स्वतःचा खड्डा स्वतः खणायला लावला. त्याला जिवंत पुरलं, पण तो वाचेल या भीतीने पुन्हा बाहेर काढलं. सर्जिकल ब्लेडने गळा चिरला, कोयत्याने वार केले आणि शेवटी दगडाने डोकं ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याचा फोन एका धावत्या ट्रकमध्ये टाकला, जेणेकरून लोकेशन वेगळं दिसावं. पण कायद्याचे हात लांब असतात. पुणे क्राईम ब्रांचने कर्नाटकपर्यंत पाठलाग करून मुख्य आरोपी प्रथमेश आणि नागेशला बेड्या ठोकल्या. या प्रकरणात 11 जणांना अटक झाली आहे, ज्यात दुर्दैवाने अनेक अल्पवयीन मुलं आहेत. एका क्षणाच्या रागापायी आणि बदल्याच्या भावनेपोटी अनेक तरुण मुलांचं आयुष्य आता तुरुंगाच्या कोठडीत सडणार आहे. सोशल मीडियावरील अनोळखी मैत्री आणि जुने वाद किती जीवघेणे ठरू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तरुण पिढी सावध होईल. तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्ह्यांसाठी काय शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच क्राईम रिपोर्ट्स आणि विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.